नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत की मतदान यादीमध्ये नवीन नोंदणी ही कशा पद्धतीने करतात. मित्रांनो, आता तर कंपल्सरी झालेलं आहे की 18 प्लस झाले की त्या व्यक्तीला मतदान कार्ड काढणे आवश्यक आहे. मित्रांनो, या पोर्टलच्या माध्यमातून आपण त्या एखाद्या व्यक्तीचं जर मतदान कार्ड हरवलं असेल तर ते रिप्रिंट सुद्धा मागवू शकतो. इन केस कोणाच्या मतदान कार्डमध्येच काही चुकी असेल ते सुद्धा करू शकतो. पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक नवीन रजिस्ट्रेशन म्हणजेच नवीन वोटर आय डीसाठी कशा पद्धतीने अप्लाय करतात ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शिकवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, लास्ट महत्त्वाचं म्हणजे कसं आहे मित्रांनो, की शेवटी आपल्याला एक ॲक्नॉलेजमेंट भेटते. तर तो ॲक्नॉलेजमेंट आपल्याला कशा पद्धतीने सेव्ह करून ठेवायचा आणि त्या ॲक्नॉलेजमेंटचं आपल्याला काय काम पडणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपला व्हिडिओ स्टार्ट. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमवर येऊन वोटर आय डी हे टाईप करून घ्यायचं. हे टाईप केल्यानंतर जे पहिली लिंक दिसेल त्या लिंकवरती क्लिक करा. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला एक आपली युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट करावा लागत असतो. तर इथे डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करा. हा जो एक फॉर्म आहे इथे क्लिक करा आणि साइन अप या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. साइन अप या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे मित्रांनो आपला एक मोबाईल नंबर टाका आणि ईमेल आय डी हे मॅन्डेटरी नाही आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे कॅप्चा कोड टाका आणि सिम्पली ग्रीन कलरच्या बटनवर क्लिक करा. म्हणजे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला म्हणजे त्या कस्टमरचा म्हणजे स्वतःचा किंवा ज्याचं आपण मतदान कार्ड काढत आहे त्याचा नाव टाका. फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. मिडल नेम म्हणजेच वडिलांचं नाव टाकण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. त्याचं सर्वप्रथम त्यांचं पूर्ण नाव इथे टाकण्याची आवश्यकता नाही. त्यांचं फर्स्ट अँड लास्ट नेम टाका आणि इथे एक पासवर्ड जनरेट करून घ्या. एक सोपा पासवर्ड मित्रांनो, जसं की pass@123 पी कॅपिटल लेटरमध्ये. आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP जाईल. रजिस्टर नंबर म्हणजे कोणता, जो सुरुवातीला आपण टाकलेला आहे तो. त्याच्यावर OTP गेल्यानंतर इथे OTP टाका आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. इथे आता मी OTP आलेला आहे मित्रांनो. इथे मी सिम्पली OTP टाकून घेतलेला आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केला. क्लिक केल्यानंतर इथे सक्सेसफुली जनरेट युजर आय डी पासवर्ड. तर तो मोबाईल नंबर आणि पासवर्ड इथे टाकून घ्या. जो आपण आता जनरेट केलेला पासवर्ड आहे तो इथे पासवर्ड टाईप करून घ्या. पासवर्ड टाकल्यानंतर इथे खाली सिम्पली कॅप्चा कोड टाकून आपल्याला जनरेट OTP ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर काही अशा पद्धतीने आपल्याला एक इंटरफेस दिसेल. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी A to Z प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली आहे. कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कुठलाही व्हिडिओ बघण्याची आवश्यकता भासणारच नाही असं तर मला वाटतं. बघू आता तुम्हाला काय वाटतंय. तर अशा पद्धतीने कॅप्चा कोड टाकून इथे OTP जनरेट टाकून व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केलं. व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर परत आपल्याला त्या फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. त्या फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आता एक स्टेप टाईप करून नेक्स्ट करत जायचं आहे मित्रांनो. तर इथे आपलं राज्य घ्या आणि आपला जो मतदारसंघ आहे, जसं की आमचा जो मतदारसंघ उमरखेड तो घेतोय. नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर त्या व्यक्तीचं नाव, ज्याच्या नावाने आपण वोटर आय डी बनवतो त्या व्यक्तीचं नाव टाका. फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. देन त्या व्यक्तीचा पासपोर्ट साईज फोटो हा स्कॅन करून ठेवा मित्रांनो. आपल्याला इथे 2 डॉक्युमेंट लागणार आहेत. एक म्हणजे पासपोर्ट साईज फोटो अँड देन त्यांचा आधार कार्ड. तर इथे मी सिम्पली पासपोर्ट साईज आपल्या पद्धतीने जसं काही क्रॉप करून घ्यायचं करून घेऊ शकता आणि सबमिट ऑप्शन घेतलं. इथे क्लिक केल्यानंतर नेक्स्ट ऑप्शन ओपन होईल. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर लगेच आपला थर्ड ऑप्शन ओपन होईल. अशा एकूण या साईडला आपण लेफ्ट साईडला बघू शकतो मित्रांनो की एवढ्या स्टेप आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. तर इथे आता इथे फादरवर क्लिक केल्यानंतर इथे फादरचं पहिलं नाव आणि शेवटचं नाव टाकायचं आहे. मधलं नाव कुठेही यूज करायचं नाही मित्रांनो, मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत. नेक्स्ट केल्यानंतर इथे आपल्याला सिम्पली आपण जो रजिस्टर केलेला आहे तोच नंबर इथे टाईप करून घ्या. जो आपण सुरुवातीला युजर आय डी पासवर्ड ज्या नंबरवरती बनवलेला आहे तोच युजर आय डी पासवर्डमधला मोबाईल नंबर इथे टाईप करा. सेंड OTPवर क्लिक करा. इथे आपल्याला OTP येऊन जाईल. OTP व्हेरीफाय करून घ्या. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. इथे OTP आलेला आहे, व्हेरीफाय करून घेतो. इथे व्हेरीफाय सक्सेसफुल अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. सोपं आहे मित्रांनो, काही तेवढं अवघड नाही आहे. इथे आधार नंबरवर क्लिक करा. इथे सिम्पली आपला आधार नंबर टाकून घ्या. आपला म्हणजे ज्याचं मतदान कार्ड आपण काढतोय त्याचं. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर
तर इथे अतिशय महत्त्वाचं, ज्याचं मतदान कार्ड आपण काढताय त्याची जन्मतारीख इथे टाकायची आहे. त्याची डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर त्याची डेट ऑफ बर्थचा एक प्रूफ म्हणजे तुम्ही टीसी किंवा त्याचं आधार कार्ड सुद्धा अपलोड करू शकता. इन केस मित्रांनो आधार कार्डवर जर पूर्ण जन्मतारीख नसेल तर आधार कार्डवर जर पूर्ण जन्मतारीख असेल तर काही टाकण्याची आवश्यकता नाही. तर इथे मी सिम्पली आधार कार्ड अपलोड करून घेणार आहे. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपला ॲड्रेस टाकायचा आहे. तर इथे मी ॲड्रेस टाकून घेतो. घर नंबर, वार्ड नंबर आणि गावाचं नाव, त्यानंतर पोस्ट ऑफिसचं नाव, पिनकोड, त्यानंतर तहसील. मित्रांनो तुम्ही वर इंग्लिशमध्ये टाकत जा, खाली ऑटोमॅटिक मराठी येत जाईल. आणि मित्रांनो हे जे खाली जे मराठी टाकलेलं आहे हे एडिट पण होणार नाही, त्यामुळे जास्त तकलीफ घेऊ नका, जे येते ते येऊ द्या. देन इथे आपल्याला परत आधार कार्ड म्हणजेच ॲड्रेस प्रूफसाठी पण आपल्याला आधार कार्ड यूज करायचं आहे, कारण आपल्या आधार कार्डवर पूर्ण ॲड्रेस असतो मित्रांनो. आता इथं अपंग वगैरे असेल तर त्यानंतर इथे महत्त्वाचं म्हणजे वडिलाचं किंवा इथे शक्यतो फादरचं पूर्ण नाव टाका. त्यांच्याशी ज्यांचं नाव टाकलं त्याचं रिलेशन इथे टाका आणि त्यांचा वोटर नंबर टाका. म्हणजे मित्रांनो त्यांचा वोटर नंबर टाकल्यानंतर आपल्याला त्यांना आपलं मतदान कार्ड नवीन बनवण्यासाठी मदत होईल, कारण आपल्या पप्पाचं मतदान कार्ड टाकल्यामुळं आपलं मतदान कार्ड हे सहजरित्या तयार होईल. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे सिम्पली आपलं गावाचं नाव, राज्य आणि डिस्ट्रिक्ट इथे टाकून घ्या. इथे ज्या दिवशी आपण काढतोय त्याची तारीख टाकून घ्या आणि सिम्पली इथं प्लेस म्हणजे आपल्या गावाचं नाव विडूळ टाका आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे सिम्पली आपल्याला एक कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा कोड टाकून घ्या आणि सबमिट अँड प्रिव्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करा. सबमिट अँड प्रिव्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे जेवढा फॉर्म भरलेला आहे तो टोटल फॉर्म इथे आपल्याला ओपन झालेला दिसेल. इथे स्टेप बाय स्टेप पहिले प्रिव्ह्यू करून घ्या, म्हणजेच बघून घ्या की बा इन केस काही चुकलं असेल तर आपण आता त्याचे चेंजेस करू शकतो. कारण एकदा मतदान कार्ड जनरेट झाल्यानंतर पुन्हा चेंज करता येत नाही. पुन्हा मग अजून एक प्रोसेस आहे मित्रांनो, जे करेक्शनसाठी आपल्याला परत पाठवावं लागतं. तर असं झाल्यानंतर खाली खाली यायचं, सगळी माहिती बघून घ्यायची व्यवस्थितरित्या, म्हणजे इन केस काही चूक होणार नाही. आणि एकदम खाली आल्यानंतर इथे खाली आल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक. सबमिट अँड ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपला फॉर्म हा सबमिट झालेला दिसेल आणि इथे आपल्याला एक ॲक्नॉलेजमेंट नंबर असेल. तर हा ॲक्नॉलेजमेंट सेव्ह म्हणजेच आपल्या सिस्टमला आपल्या मोबाईलला सेव्ह करून ठेवा, नाहीतर त्याचा फोटो काढून घ्या, कारण या ॲक्नॉलेजमेंटने आपण आपलं स्टेटस पाहू शकतो. हा नंबर खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. आणि आपल्या मोबाईलवर SMS सुद्धा आला असेल. तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.